तिसरा टप्पा येणार आहे. अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल महिलांनो, मी याकरता 46,000 कोटी रुपये काढून ठेवले. 46,000 कोटी. आणि आता 2 महिन्याचे जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले. आता राहिलेले पण पैसे तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही फक्त त्याच्यात लाभार्थी म्हणून बसण्याकरता ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसला पाहिजे. हे करत असताना तुमच्या हातात तो पैसा येणार, तो फलटणच्या मार्केटमध्ये फिरणार, इतर बाजारामध्ये फिरणार, त्याच्यातनं बाजारपेठेला देखील एक आर्थिक उलाढाल व्हायला मदत होणार आहे. हे काही फक्त तुमच्या फायद्याचं तर आहेच, पण त्याच्यातून महाराष्ट्रातली अर्थव्यवस्थेला गती देखील मिळणार आहे. मी 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेलं असल्यामुळं मी याचा फार बारकाईनं अभ्यास केला. आज माझ्या फलटण तालुक्यामध्ये 60,000 महिलांना 3,000 रुपये मिळाले आणि राज्यात 1,60,00,000 महिलांना हे पैसे मिळाले. 1,60,00,000. विचार करा, एवढा आज गरीब माझ्या भगिनीला एक लाभ देण्याचा प्रयत्न, त्या लाभातनं तिला बळ मिळावं हा प्रयत्न, हा आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्याचं महाराष्ट्रातल्या महिलांनी खूप चांगल्या प्रकारे स्वागत देखील केलेलं आहे. तुम्ही लाभार्थी आहात, तुम्हाला लाभ दिलाय, त्याच्यातनं तुम्हाला बळ आलं पाहिजे. काही जण टीका करतात, काही जण कोर्टात गेलेत ही योजना बंद करावी म्हणून. कोर्टात मागे काही गेले, त्यांच्या विरोधी निकाल लागला. जे कोर्टात जात आहेत, जे विरोध करतायत, मला त्यांना सवाल आहे, काय तुम्हाला वाईट वाटतं या योजनेमध्ये? जर समाजातल्या सर्व जाती धर्माच्या महिलांना, मायमाऊलींना, मुलींना 21 वर्ष ते 65 वर्षाच्या काळात त्या 2.5 लाखाच्या आत त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न असेल तर त्यांना 1,500 रुपये महिना म्हणजे 18,000 रुपये वर्षाला आणि 5 वर्षाला जवळपास थोडे कमी लाख रुपये जर मिळाले तर बिघडलं कुठं? तो त्यांचा अधिकार नाहीये, तो त्यांचा हक्क नाहीये. कितीतरी जरी महिला आज आम्ही गरीब महिलांच्या करता देतोय, ज्यांची ऐपत आहे, जे गाड्या घोड्या घेऊन फिरतात, त्यांची परिस्थिती चांगली आहे, ते नशीबवान आहेत, आम्हाला काही त्यांना म्हणायचं नाही. पण जी महिला माझी खुरपायला जाते, जी माझी शेतमजुरी करते, जी माझी महिला पडेल ते काम करते, धुणं भांडी करते, झाडू पोतना करते, कचरा गोळा करते, त्यामध्ये अशा पद्धतीचं काम करणार, काचा गोळा करते, पडेल ते झाडकाम. मी आज सकाळी लवकर राऊंडला गेलो होतो, कितीतरी माझ्या महिला बहिणी बारामती स्वच्छ करत होत्या. रोज पहाटे उठून बारामती स्वच्छ करतात. त्यांना काही हक्क आहे का नाही? त्यांचा काही अधिकार आहे का नाही? काय झालं? आम्ही 2.5 कोटी महिला त्याच्यामध्ये बसतील असा अंदाज केलाय. 46,000 कोटी रुपये त्याच्याकरता लागणार. मी तुमचं 6.5 ते 6.5 लाख कोटीचं बजेट पेश करतो. त्याच्यात सगळ्यांचे पगार, पेन्शन आणि त्यांना त्या बाबतीमध्ये आपण काढलेल्या कर्जाचं व्याज देतो आणि ह्याच्यातून राहिलेल्या कामामधनं पैशामधनं आपण डेव्हलपमेंट करत असतो. तर आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जो तिसरा टप्पा असणार आहे त्याचं वाटप जे असणार आहे नाशिक या ठिकाणी तो कार्यक्रम घेतला जाणार आहे. जसे की पुणे, नागपूर या ठिकाणी सध्या 2 टप्प्याचे कार्यक्रम झाले, तसे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे जे पैसे राहिलेले आहेत लाडक्या बहिणींचे, ते राहिलेले पैसे या ठिकाणी तो कार्यक्रम घेतला जाणार आहे. मग कार्यक्रम घ्यायच्या अगोदरच आपल्याला माहीत असेल पैसे जमा व्हायला सुरुवात होतात. जसं की पुणे या ठिकाणी 17 ऑगस्टला कार्यक्रम होता, परंतु 14 ऑगस्टपासूनच पैसे यायला सुरुवात झाली. त्याचसोबत नागपूरला 31 ऑगस्टला कार्यक्रम होता, परंतु 29 ऑगस्टपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली होती. तर अशा पद्धतीने 2 टप्पे पार पडले. तर आता हा तिसरा टप्पा जो आहे, राहिलेल्या बहिणींचे पैसे जे असणार आहेत ते या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत. मग कुठल्या दिवशी नेमके पैसे येऊ शकतात त्याबद्दलची डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 2 हप्ते या ठिकाणी भेटलेले आहेत. जो नागपूर या ठिकाणी आणि पुणे या ठिकाणी कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जवळपास सर्वांना 3,000 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत. परंतु अजूनही बऱ्याच बहिणींना जुलैमध्ये अर्ज केला आहे,
ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे, सर्व ओके आहे, अर्ज ॲप्रूव्ह आहे, DBT देखील लिंक आहे, परंतु त्यांना पैसे भेटलेले नाहीत. तुम्हाला पैसे भेटलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. भेटलेले असतील हो म्हणून थँक्यू म्हणून नक्की पाठवा, आणि ज्यांना भेटलेले नाहीत अजून त्यांनी नाही म्हणून नक्की पाठवा. त्याबद्दल सर्वांना म्हणून माहिती समजेल ज्यांना ज्यांना भेटले नाहीत त्यांच्याबद्दल. तर बघा आता मग हे जे 3-3 हजार रुपये ज्यांना भेटलेले आहेत, ठीक आहे, जुलै ऑगस्टचे, परंतु ज्यांचे जुलैपासून फॉर्म भरलेला आहे सर्व ओके आहे, त्यांनी एकदा अजून एक महत्त्वाचं देखील काम करायचे, ते म्हणजे DBT ज्या अकाउंटला लिंक आहे, ज्यांना पैसे नाहीत भेटले त्यांना एकदा चेक करायचे DBT इनेबल आहे की नाही. ठीक आहे, इनेबल असेल तर कुठल्या अकाउंटला लिंक आहे त्या अकाउंटमध्ये तुम्हाला एकदा स्टेटमेंट चेक करायचे, पैसे आलेले आहेत की नाही हे देखील काम करा. कारण की बऱ्याच जणांना काय झालेलं आहे, DBT लिंक आहे त्या दुसऱ्याच अकाउंटला आणि त्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत. म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरताना लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना अकाउंट नंबर देताय त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जात नाहीत. DBT जर एखाद्या जुन्या अकाउंटला तुमचं लिंक असेल तर त्याच अकाउंटमध्ये पैसे जात आहेत, हेही लक्षात राहू द्या. एकदा त्या पद्धतीने देखील चेक करून बघा. तर आजच्या भाषणामध्ये स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. राहिलेल्या बहिणींना देखील लवकरच पैसे भेटणार आहेत आणि तिसरा टप्पा जो आहे या ठिकाणी तो सुरू होणार आहे. आता जसा पहिला आणि दुसरा टप्पा झाला नागपूर पुणे या ठिकाणी, तसा तिसरा टप्पा या ठिकाणी नाशिक या ठिकाणी पार पडेल. तर बघा आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पैसे जे आहेत आपल्याला माहीत असेल की भेटलेले आहेत. मग तिसरा टप्पा नेमका कुठल्या दिवशी भेटेल, कधी भेटेल त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. जसं बघा पहिला टप्पा जो आहे 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत होता बघा, आणि दुसरा टप्पा 29 ते 31 ऑगस्टपर्यंत होता. मग 2 महिन्याचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी ऑगस्टमध्येच भेटून गेले, जुलै आणि ऑगस्टचे. मग आता सप्टेंबरमध्ये तिसरा टप्पा चालू होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचे पैसे मग सप्टेंबरच्या किती तारखेला येऊ शकतात, एक अंदाजित तुम्हाला मी सांगतोय, त्याच तारखेला येतील असं काय नाही. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे ज्या तारखेला पैसे आले त्याच्यावरून एक अंदाज काढून मी सांगतोय की एक 15 सप्टेंबरच्या नंतर कधीही पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात. एक अंदाजित माहिती सांगतोय, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या तारखावरनं सांगतोय. तुम्ही म्हणाल की त्याच तारखेला पैसे कसं काय नाही जमा झाले, तर एक अंदाज आहे, टेंटेटिव्हली डेट तुम्हाला सांगतोय की 15 सप्टेंबर नंतर तुमचे पैसे कधीही तिसऱ्या टप्प्याचे राहिलेल्या बहिणींचे जमा होऊ शकतात. आणि हा कार्यक्रम स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की नाशिक या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर सप्टेंबरमध्ये तुमचे पैसे राहिलेल्या बहिणींचे नक्की जमा होतील, कारण की याच्यामध्ये त्यांनी जवळपास 2.5 कोटीपर्यंत ह्या महिलांना जे आहे या ठिकाणी पैसे देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मग तुम्ही जर 31 ऑगस्टपूर्वी तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3 तुम्हाला हप्ते 4,500 रुपये एकत्रित भेटतील. आणि ज्यांना 3,000 रुपये आतापर्यंत भेटलेले आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी काय होणार आहेत, भेटणार आहेत. तर ही महत्त्वाची माहिती आहे. अजून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, शासनाने नवीन GR काढलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत. या ठिकाणी स्वतः आदिती तटकरे यांची मोठी घोषणा आहे. नव्या GR मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे त्याची देखील माहिती आली आहे बघा. ऑगस्ट महिन्यापर्यंत जवळपास पाहू शकता 2 कोटीहून अधिक महिला योजनेसाठी पात्र ठरल्यात. आता आणखी महिला पात्र ठरण्याकरता सरकारने नवा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा. या योजनेमध्ये कोट्यवधी महिला पात्र ठरल्या असून आता महिला व बालविकास मंत्री यांनी राज्यातील महिलांना आणखी मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांनी ट्विटरवरती त्यांचा GR जो आहे शेअर केलेला आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज 31 ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत होती, त्यानुसार अनेक महिलांनी या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात अर्ज देखील भरले. तर अर्ज स्वीकारण्यात ही गती महिन्यात वाढवण्यात आली होती, त्यामुळे कोट्यवधी महिला ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरले आहेत. तर या महिन्यात पात्र ठरलेल्या काही महिलांच्या खात्यामध्ये आता बघा 3,000 रुपये म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरचे अजून जमा झालेले नाहीत, फक्त जुलै ऑगस्टचे जमा झालेले आहेत. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांना अर्ज भरता आलेले नाहीत. तर सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ घेण्यात यावा म्हणून सरकारने याचा कालावधी वाढवला आहे. आता ऑगस्ट महिन्यातही या योजनेसाठी नाव नोंदणी करता येणार आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्यातही या योजनेसाठी नाव नोंदणी करता येणार आहे. या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे. भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी करता येणार आहे. ज्यांनी नाव नोंदणी नाही केलेली म्हणजे ज्यांनी फॉर्म नाही भरलेला सप्टेंबर महिन्यामध्ये ते देखील फॉर्म आता भरू शकतात. किंवा तुमचा जर फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये रिजेक्ट झालेला आहे तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये डबल अर्ज देखील करता येणार आहे, त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचा हा नवीन GR आलेला आहे. नवीन GR नुसार आता सप्टेंबर महिन्यामध्ये देखील तुमचे फॉर्म सुरू राहणार आहे. 31 ऑगस्ट ही लास्ट डेट होती
तर सप्टेंबर महिन्यामध्येही नवीन या ठिकाणी लाडक्या बहिणींना फॉर्म भरता येणार आहे. तर हा सुधारित शासन निर्णयामध्ये काय म्हटलं आहे याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना सप्टेंबर 2024मध्ये देखील या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे, त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर सप्टेंबरमध्येच तुमचा तिसरा हा टप्पा जो आहे सुरू होणार आहे. सप्टेंबरमध्येच तुम्हाला पैसे भेटायला सुरू होतील. ज्यांचे पैसे राहिलेले आहेत जुलैपासून ऑगस्टचे 2 महिन्याचे आणि सप्टेंबरचा हा तिसरा हप्ता तुम्हाला एकत्रित भेटतील. ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही त्यांचे सर्व पैसे सप्टेंबरमध्ये भेटणार आहेत. याबद्दल अजून काय अपडेट आलं की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.